हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. संध्याकाळी असे छान कॅन्डल्स लावल्या की मन अगदी प्रसन्न होतं. तर चला आता संध्याकाळी जेवणाला सुरुवात करूया. तर इथे काय करू असं विचार करताना लक्षात आलं, अरे घरी बनवलेलं पनीर आहे. तर म्हटलं चला आज आपण पनीरची भुर्जी बनवूया. तर इथे त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत. आपल्याला भुर्जी बनवायची आहे. जशी आपण अंड्याची भुर्जी करतो सेम पद्धतीने आपल्याला पनीरची भुर्जी करायची असते. इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे. ॲक्च्युली पिशवीमध्ये थोडंसं तेल राहिलं होतं, सो मी म्हटलं आधी तेच संपव म्हणून मी डायरेक्ट पिशवीतून तेल घेतलं आहे. तर ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो आता ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कांदा ना छान पद्धतीने असा ब्राऊन होतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे माझ्याकडे ना ॲक्च्युली OTG आहे. ॲक्च्युली सगळ्यांचं असं म्हणजे म्हणणं आहे की OTGमध्ये जेवण आहे ते आपल्याला गरम करता येत नाही. सो मी ह्याच्या आधी कधी ट्राय केलं नव्हतं, पण म्हटलं फक्त पिझ्झा वगैरे बनवण्यासाठीच आपण हे वापरायचं का. सो मी आज हा जे ग्लास कंटेनर बघताय ते ऑर्डर केलं होतं. तर म्हटलं चला आपण आज ह्याच्यामध्ये डाळ आहे ती गरम करून बघूया. सो ह्याच्यामध्ये मी डाळ गरम करायला ठेवली आणि ती बऱ्यापैकी गरम झाली. खूपच गरम नाही झाली, पण जितकं आपल्याला गरम हवं आहे त्या पद्धतीने गरम झाली. तो OTGमध्ये असं गरम होऊ शकतं. तर इथे आता पुन्हा आपला कांदा जो आहे छान परतून झाला की ह्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो आहे तो ॲड करायचा आहे. टॅमॅटो तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता, काही जणांना खूपच आवडत नाही. तर इथे मी घरी बनवलेलं हे पनीर आहे ते मी डब्यामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर आता हे जे पनीर आहे ना ते आपण किशनीने किंवा ग्रेटरने ग्रेट करून घेणार आहे. तर इथे आता पनीर आहे ते छान असं किसून घेणार आहे, जेणेकरून त्याला बारीक असं छान टेक्स्चर येईल आणि ते आपल्याला भुर्जी करताना सोपं जाईल. इथे मसाले आहेत ते ॲड करते. आपला कांदा टमॅटो छान भाजून झाले. जे तुम्ही रोज मसाले भाज्यांमध्ये यूज करता तेच वापरणार आहे. हळद आणि कश्मीरी लाल मिरची आणि लाल तिखट थोडंसं कमी वापरते, कारण की मला पण आता थोडं पनीर खायला शिकला आहे. सो त्याच्यासाठी थोडंसं प्रमाण कमी करते, जेणेकरून तोही बऱ्यापैकी तिखट खायला शिकेल. तर इथे पनीर आहे छान किसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता भुर्जी करताना जास्त काही त्रास होणार नाही. तर हे पनीर आहे ते आता आपण कढईमध्ये ॲड करायचं आणि छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता माझ्या सगळ्या बरण्या आहेत ना सिरॅमिकच्या आहेत. इवन माझ्याकडे बाकीच्या बरण्या आहेत त्यासुद्धा काचेच्या आहेत. तर आता म्हटलं भाजी झालेली आहे, आता आपण जरा किचन आवरून घेऊया. तर आज 2-4 दिवस झाला मी पुन्हा भांडी डिशवॉशरला लावते. सो मी ही सगळी भांडी आता सेपरेट करून घेणार आणि एका टबमध्ये काढून घेणार आणि सगळी भांडी डिशवॉशरसाठी ठेवणार.
भाजी आहे ती 5 मिनटासाठी थोडीशी वाफेवर ठेवली, 1-2-3 मिनटं वाफेवर ठेवली की छान त्याला टेक्स्चर येतं आणि चव पण येते. सो आता आपली इथे फायनली भाजी आहे भुर्जी पनीरची ती झालेली आहे. तर डिशवॉशर ना माझं घरात नाही आहे, किचनमध्ये नाही आहे, बाहेर आहे अंगणात. सो मला असं टबमध्ये ती सगळी भांडी आधी काढून घ्यायला लागतात आणि मग टब बाहेर घेऊन जाऊन ती डिशवॉशरला मी लावते. डिशवॉशरमध्ये भांडी लावल्यामुळे खरंच म्हणजे वेळेची बचत होते. तर मला ते जरा सोपं पडतं कामामध्ये. तर आत बाहेर व्हायला थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.